नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या आहे आणि या अमावस्येला आपल्याला अत्यंत प्रभावी असे हे उपाय करायचे आहेत। जर का या अमावस्येला तुम्ही हे असे काही उपाय केले तर यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाणार आहे। मौनी अमावस्या या अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे। याच अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात। पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात। त्याचप्रमाणे ही अमावस्या 9 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे। त्यामुळे आपल्याला जेही काही उपाय जेही काही सेवा करायच्या असतील ह्या 9 तारखेला आपल्याला शुक्रवारी ह्या करायच्या आहे। अमावस्या तिथी ही काही वाईट नसून ही एक तिथी चांगली आहे। या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काही उपाय देखील करू शकतो। अत्यंत प्रभावी असे उपाय या दिवशी आपण करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला जर का प्रखर पितृदोष असेल, तुम्हाला पितृबाधा असेल, शत्रुबाधा असेल, तुम्हाला जर का एखादं काम कितीही केलं तरी पूर्ण होत नसेल, घरात सारख्या अडचणी येत असतील, नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असतील तर ह्या गोष्टी आपल्या घरात असलेल्या पितृदोषामुळे किंवा घरात साठलेल्या निगेटिव्ह ऊर्जामुळे होत असतात। तर हीच निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी जर का पितृदोष असेल तर ते घालवण्यासाठी आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे। आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला एक चपाती खायला घालायची आहे। ती कशी खायला घालायची हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेतच। त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। अमावस्या तिथी ही खास करून पितरांना समर्पित आहे। या दिवशी आपले पित्र हे पृथ्वीवर संभ्रमण करत असतात। या दिवशी आपले पितर हे आपल्या घराच्या बाहेर थांबलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतो हे ते बघत असतात। आपल्याकडनं त्यांच्या तिथीला जर का काही सेवा करायच्या राहिल्या असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमच्या पितरांना तर्पण करू शकतात, त्यांच्यासाठी एक दिवा प्रज्वलित करू शकतात आणि हा पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला या दिवशी हा एक महत्त्वाचा उपाय देखील करायचा आहे। हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला एक चपाती बनवायची आहे। चपाती बनवत असताना तुम्हाला यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ही चपाती बनवायची आहे। चपाती किंवा भाकरी तुम्ही काहीही बनवू शकतात। या बनवलेल्या चपातीला तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे। जेव्हा आपण कुत्र्यासाठी उपाय करत असतो, आपल्या पितरांसाठी उपाय करत असतो, तेव्हा आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर थोडं मोहरीचं तेल लावा, त्यावर थोडा छोटासा एक गुळाचा खडा ठेवा आणि हे आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला घालायचं आहे। तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला काळं कुत्रं असेल तर तुम्ही आवर्जून ही चपाती काळ्या कुत्र्याला खायला घाला। यामुळे तुमचे प्रखर पितृदोष देखील कमी होणार आहे। तुम्ही हा उपाय जर का प्रत्येक अमावस्येला करायला चालू केला तर तुमचे जे पितृदोष असतील ते हळूहळू कमी व्हायला लागणार आहे। आता काळा कुत्रा नसेल तर मग काय करायचं तर काळा कुत्रा नसेलच तर तुमच्या इथे जोही कुत्रा तुम्हाला मिळेल, अवेलेबल होईल, त्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला घालायची आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात। तुमच्या सवडीनुसार तुम्ही हा उपाय करू शकतात। त्यामुळे उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक चपाती नक्की खायला घालायची आहे। उद्याची अमावस्या ही दर्श अमावस्या आहे। त्याचप्रमाणे या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात। मौनी अमावस्या म्हणजे आपण जेही काही उपाय करणार आहोत, ज्याही काही सेवा करणार आहोत त्या आपल्याला शांत राहून करायच्या आहे। म्हणजेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला शांत राहायचं आहे। कोणालाही उलटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, कोणालाही अपशब्द करायचा नाही। या दिवशी आपल्याला भांडणं तंटणं करायचे नसतात, वाद विवाद घालायचा नसतो। आपल्या घरात एखादी व्यक्ती अशी असते की ती कारणास्तव काही ना काही गोष्टीवरून वाद घालत असते, सतत भांडत असते, तिला ती सवय लागलेलीच असते। परंतु आपल्याला जर का ह्या उपायांचा रिझल्ट किंवा प्रभाव तुरंत किंवा पटकन मिळावा असं वाटत असेल तर आपण उद्या मौन राहून हे उपाय ह्या सेवा करायच्या आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय तुम्ही दर महिन्याला करू शकतात, दर अमावस्येला देखील करू शकतात। अमावस्या, पौर्णिमा अशा तिथींना आपण हे उपाय आवर्जून करायचे आहे। याचप्रमाणे तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून न विसरता गोमतीर पाणी, गंगाजल, त्याचबरोबर थोडीशी काळे तीळ देखील तुम्हाला टाकायचे आहे। यामुळे देखील आपले प्रखर पितृदोष कमी होतात, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते, शत्रुबाधा असेल तर ती कमी होते, शनी दोष निघून जातात। हे उपाय तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी न विसरता आवर्जून करायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।